नमस्कार मित्रांनो, मी विनोद मांदलकर. शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. 7 ऑक्टोबर 2025 ला महाराष्ट्र शासनाची मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केलेली आहे. ही मदत शेतकऱ्यांना कशी आणि किती मिळणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, हा संपूर्ण चार्ट या ठिकाणी आहे. याच्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये प्रकारमध्ये एकूण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत, मदतीचा तपशीलमध्ये आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत. याच्यामध्ये 6,175 कोटी रुपये राज्य सरकारकडून या ठिकाणी दिले जाणार आहे. 2 नंबरला कोरडवाहू शेतकरी शेती कामासाठी मदत ही मिळणार आहे. याच्यामध्ये 18,500 हेक्टरी मदत प्रति शेतकऱ्याला मिळणार आहे. प्रति हेक्टर ही मदत 18,500 रुपये आहे. त्याच्यानंतर हंगामी बागायतदार शेतकरी यांच्याकरता हंगामी बागायती शेतीसाठी मदत ही आहे 27,000 रुपये प्रति हेक्टर मदत या ठिकाणी ही मिळणार आहे. त्याच्यानंतर बागायती शेतकरी कायम बागायती शेतीसाठी मदत ही आहे 32,500 रुपये प्रति हेक्टर ही मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यानंतर बियाणे व इतर कामासाठी सर्वसाधारण मदत सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी याच्यामध्ये 10,000 रुपये हेक्टरी मदत या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर पीक विमा उतरवलेले शेतकरी यामध्ये विम्याद्वारे मदत ही मिळणार आहे 17,000 रुपये प्रति हेक्टर विम्यातून या ठिकाणी पैसे मिळणार आहे. राज्य सरकारचे एकूण मदत पॅकेज या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. शेतकरी मदत आणि पुनर्बांधणीसाठी निधी यासाठी 31,628 कोटी रुपये सरकारकडून जाहीर पॅकेज या ठिकाणी देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे मदत 31,628 कोटी रुपयाची पॅकेज या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. ही रक्कम या ठिकाणी कशी शेतकऱ्यांना मिळणार आहे याची संपूर्ण माहिती चार्टमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे. आता ही मदत कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. या संदर्भात नवीन अपडेट या ठिकाणी आल्यास तुम्हाला नक्की कळवण्यात येईल. त्या अगोदर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान जय किसान.